संध्याकाळच्या वेळेला काही कामं कटाक्षाने वर्ज्य करायला सांगितले। संध्याकाळ म्हणजे काय तर नुसता इव्हिनिंग टाइम म्हणजे संध्याकाळ असा अर्थ होत नाही। संध्याकाळ याचे दोन अर्थ शास्त्रामध्ये दिलेत। सूर्योदयाच्या पूर्वीची 72 मिनिटं आणि सूर्यास्तानंतरची 72 मिनिटं याला संध्याकाळ असं म्हणलेलं आहे। तर या संध्याकाळी 4 गोष्टी कटाक्षाने वर्ज्य कराव्यात असं शास्त्रात दिलंय। चत्वारी इमानी कार्याणी संध्यायाम परिवर्जयेत आहारम मैथुनम निद्रा स्वाध्यायंच तथैवच असं सांगितलंय। संध्याकाळी जर आहार केला तर रोगराई होते असं सांगितलंय। मैथुन केल्यास निकृष्ट गर्भ राहतो। रावणाचं उदाहरण या बाबतीत पुराणामध्ये प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर निद्रा जर संधी काळामध्ये केली तर अलक्ष्मी किंवा दारिद्र्य प्राप्त होतं। म्हणून आपल्याकडे प्रातःकाळी उठायची जी पद्धत आहे ती त्याच्यासाठीच आहे। आणि स्वाध्याय म्हणजे अभ्यास इत्यादी केल्यास आयुक्षय होतो असं सांगितलंय। त्यामुळे ही 4 कामं जी आहेत ती कटाक्षाने संधी काळामध्ये वर्ज्य करावीत।